पाटील काकू रोजच्याप्रमाणे सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर पडल्या. समोरच्या बागेत त्यांच्या काही मैत्रिणी मिळून प्राणायाम करायच्या आणि परतीच्या वेळी काही बागेतील फुले घेऊन त्या घरी येत असत. हा त्यांचा नित्यनियम होता. गेल्याच वर्षी त्या या सोसायटीत राहायला आल्या होत्या. पाटील काकूंचे पूर्वीचे घर म्हणजे छान टुमदार बंगलाच होता, पण 5 वर्षाआधी त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्या भल्या मोठ्या बंगल्यात काकू एकट्याच राहिल्या. त्यांच्या दिराला ही गोष्ट नेहमी खटकत होती. त्याला वाटायचे की एवढ्या मोठ्या घराचा, संपत्तीचा वहिनी एकट्याच उपभोग घेत आहेत. त्यांची मुलगी शिमल्याला राहते आणि आम्ही देखील नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो, म्हणून त्यांनी वाटणीचा मुद्दा काकूंपुढे मांडला. काकूंनी आपल्या मुलीला आणि जावयाला बोलावून घेतले. त्यांचा जावई म्हणजे त्यांच्या मुलाप्रमाणे होता. काकांचे बोलणे त्यांनी सर्व ऐकून घेतले. वडिलोपार्जित घर कसे विकायचे म्हणून त्यांचा विनवण्या देखील केल्या, पण ते ऐकण्याच्या पलीकडे गेले होते आणि काही वाद नको म्हणून काकूंनी त्यांना होकार दिला. कागदोपत्री काय व्यवहार आहे तो जावयाच्या हातून करून घेतला. एक भली मोठी रक्कम काकूंच्या हाती आली. त्यांनी जवळ काकूंच्या हाती आली. त्यांनी कारण त्यांच्या मैत्रिणी ती बाग, जवळचे मंदिर हे रोजच्या सवयीचे झाले होते. इतक्या वर्षात म्हणून त्यांनी रोजच्या सवयीचे आजूबाजूला असलेले फ्लॅट बघितले होते. त्यांनी आलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम मुलीच्या अकाउंटमध्ये टाकली होती आणि बाकी रक्कम आपल्या जवळ ठेवली. मुलीने कितीतरी वेळा त्यांना आपल्याबरोबर शिलाँगला येण्यास म्हटले होते, पण तिथे ऑक्सिजनची कमी होती, ज्यामुळे काकूंची तब्येत तिथे नेहमी खराब व्हायची. त्यांचा बीपीचा त्रास वाढायचा म्हणून त्या तिथे जायला फारशा उत्सुक नव्हत्या. त्यापेक्षा त्यांना इथे राहणेच पसंत होते. त्यांच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये एक ख्रिश्चन गृहस्थ राहायचे. त्यांचे नाव पीटर. ते चांगले उंच, पुरे देखणे व आयकर विभागातून मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झालेले. दोघांचे फ्लॅट आजूबाजूला असले तरीही त्या दोघांचे कधीच पटले नाही. कधी साधे ते बोलले देखील नाही. काकू म्हणजे पूजापाठ करणाऱ्या व सर्व सोवळं ओवळं पाळणाऱ्या आणि पीटर साहेब म्हणजे मांस मच्छी खाणारे व कधी कधी ड्रिंक वगैरे पण करणारे. त्यांचा खरे तर काकूंना काहीच त्रास नव्हता, पण काकू सदानकदा त्यांना बघून कटकट करायच्या. त्यांना साधा वास जरी आला मांस मच्छीचा तरी आंघोळ करून घेत असत. पीटर स्वभावाने खूप शांत होते. ते कधी कुणाच्या भानगडीत नाही पडायचे, पण काकूंना त्यांचा खूप भयंकर राग यायचा. तशाही त्या आजकाल फार चिडचिड करायच्या. त्यांचा बीपी आणि शुगरचा त्रास वाढला. त्या एकट्या राहायच्या. दिवसभर बोलायला कोणी नसायचे. याच कारणाने त्यांचा स्वभाव बदलला होता. पीटर दिसले की नको नको ते त्यांना बोलायचे. 55 वर्षाच्या काकू आणि 62 वर्षाचे पीटर यांचे हे असे अबोल विस्तावाचे पण जवळचे नाते. एकदा सकाळी काकू दारासमोर रांगोळी काढत बसल्या होत्या. इतक्यात पीटर नेहमीप्रमाणे चिकन घेऊन आले आणि दार उघडायचे म्हणून किल्ली काढण्यासाठी त्यांनी आपल्या हातातील पिशवी तिथेच भिंतीला टेकून ठेवली. काकूंना त्यातील चिकनचा वास आला. त्या रागारागाने नाकाला पदर लावत उठल्या आणि घरातून बादलीभर पाणी आणून नुकत्याच काढलेल्या रांगोळीवर आणि भिंतीवर टाकून दिले. पीटरने काहीही न बोलता चुपचाप दार बंद केले. काकू ज्यावेळी बाहेर उभ्या असतील त्यावेळी ते सहसा बाहेर निघायचे टाळत असत. त्या दिवशी रोजच्यानुसार काकू सकाळी बागेत जायला निघाल्या. लिफ्टचे बटन दाबून बघितले तर कळले की वीज गेली आहे संपूर्ण सोसायटीची व एखाद्या तासात येईल. वाट न पाहता काकू सरळ पायऱ्यांनी खाली उतरल्या. त्यांना साहजिकच वाटले की परत येईल तोपर्यंत वीज आलेली असेल, पण त्यांना जरा गरगरल्यासारखे होत होते म्हणून त्या लवकर परत आल्या. जीवही घाबरत होता त्यांचा. पण सोसायटीमध्ये येऊन बघतात तर वीज अजून आली नव्हती. शेवटी काकूंना पायऱ्या चढत 4थ्या मजल्यावर जावे लागले. त्याने त्यांना अजूनच धाप लागली. दाराजवळ येऊन त्यांना जोरदार भोवळ आली आणि त्या तिथेच कोसळल्या. काहीतरी पडल्याचा आवाज पीटर साहेबांना आला आणि त्यांनी दार उघडून बघितले तर काकूंना असे पडलेले बघून तेच घाबरले. त्यांच्या कामवाल्या बाईला आवाज देऊन त्या दोघांनी काकूंना पीटरच्या घरात आणून सोफ्यावर झोपवले आणि डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतले. थोड्या वेळाने काकूंना शुद्ध आली. समोर डॉक्टर साहेब. पीटरला बघून त्या एकदम उठून बसल्या. इकडे तिकडे नजर फिरवली असता तेव्हा त्यांना कळले की आपण कुठे आहोत. त्या चिडल्या. माझा धर्म भ्रष्ट केला. मला पाप लागले आता. मांस मच्छी खाणाऱ्याच्या घरात मी आली. मला पाणी देखील पाजले की काय देवा. त्यापेक्षा माझा जीव घ्यायचा होता रे देवा. त्या उठणार की तेवढ्याच त्यांना परत चक्कर आली. डॉक्टरांनी त्यांना तिथेच झोपायचा सल्ला दिला. म्हणाले, अहो काकू, तुमचे बीपी आणि शुगर खूप वाढले आहे. तुम्ही आराम करा.
तुमचा धर्म वगैरे काही भ्रष्ट नाही झाला. तुमच्या नळाला जे पाणी येते तेच पाणी पीटर साहेबांकडे येतं. पाण्याचा कुठला धर्म असतो का काकू? ते सर्वांसाठी सारखेच असते. आणि यांनी जर तुम्हाला उचलून घरात आणले नसते तर तुम्ही कोमातसुद्धा जाऊ शकल्या असत्या. त्यांनी माणुसकी सोडली नाही आपली. मग तुम्ही का अशा वागतात? का भेदभाव करतात अशा? धर्म, जातपात हे सर्व मानवाने आपल्या स्वार्थासाठी बनवलेले आहेत. त्याला हवे तेव्हा हवे तसे तो या जातीच्या लेबलचा वापर करून आपला फायदा करून घेतो व नेते मंडळी लोकांना भडकवून चुकीच्या अन्याय कथा सांगून आपसात लढवून आपली पोळी शेकून घेतात व सामान्य लोक एकमेकांचा दुस्वास करत लढत राहतात. आणि तुम्ही म्हणता यांच्या घरात बसल्याने तुमचा धर्म भ्रष्ट झाला. काकू, तुम्हाला माझे नाव माहीत आहे ना? काय आहे ते? डॉक्टर शोएब खान. मी मुस्लिम आहे. मी मांस खातो, मच्छी खातो. माझ्या हातचे तुम्हाला औषध, इंजेक्शन चालते. तुम्हाला चेक केलेले चालते. तेव्हा तुमचा धर्म भ्रष्ट नाही होतो का? काकू, सिर्फ इंसानियत ही एक धर्म होता है. इतना ध्यान में रखिए. जात धर्माचा विचार जर यांनी केला असता तर आज तुमच्याचबरोबर काहीही होऊ शकले असते. काकूंच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, मला माफ़ करा पीटर साहेब. मैंने आपको हमेशा भला बुरा बोला, इतना गुस्सा किया आपसे, फिर भी आपने मेरी जान बचाई. मुझे माफ़ कर दीजिए. मुझे तो शर्म आ रही है अपने आप की. बेटा शोएब, तुमने मेरी आंखें खोल दी. तुम सच बोल रहे हो. सिर्फ इंसानियत ही सच्चा धर्म है. नफरत से विनाश के अलावा कुछ भी हासिल नहीं होता है. असे म्हणत काकू उठल्या. तेव्हा त्यांना परत चक्कर आली आणि त्या सोप्यावर बसल्या. डॉक्टर शोएबने त्यांना मग ॲडमिट व्हायला सांगितले. 2 दिवस त्या ॲडमिट होत्या. तेव्हा त्यांचे सर्व खाण्यापिण्याचे, औषधं, फळे सर्व पीटरने बघितले व या 2 दिवसात त्यांच्यात छान मैत्रीसुद्धा झाली. काकूंना फार वाईट वाटायचे की आपण किती माणुसकी सोडून वागलो होतो. तरी पीटर कधी उलटून बोलले नाही की वाईट वाटून घेतलं नाही. आणि आजही तेच सर्व सेवा करत आहेत. त्यांनी कधीच आपली माणुसकी सोडली नाही. त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता. 2 दिवसांनी काकूंना घरी आणले. त्यांनी पुढे कधीच जात धर्माची उगाचच कट्टरता व कटुता पाळली नाही. त्या केव्हाही आता पीटरच्या घरी येत जात होत्या. महाराष्ट्रीयन खमंग पदार्थ त्या आवडीने खायला द्यायच्या त्यांना. भाजी, फळे आणायला ते सोबतच जात असत. सायंकाळी पीटर जबरदस्ती काकूंना वॉकला घेऊन जायचे. ते दोघे सोबत योगाच्या क्लासलाही जाऊ लागले. त्या दोघांचा वेळ छान आनंदात जात होता. काकूंची तब्येत पण व्यवस्थित राहत होती. त्यांची वाढती मैत्री ही सोसायटीत चर्चेचा विषय होऊन बसली होती. लोकांचा त्यांना बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला होता. हळूहळू त्यांच्या कानावरही कुजबूज येऊ लागली. 55 वर्षाच्या पाटील काकू आणि 62 वर्षाचे पीटर यांना या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागला. काकूंनी हळूहळू बाहेर जाणे बंद केले. त्या आपल्याच कोशात गेल्यागत झाल्या. त्यांचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना जोरदार हाय बीपीचा अटॅक आला. डॉक्टर शोएबला कारण कळले. त्यांच्या अटॅकचे तेव्हा सोसायटीतील लोकांशी बोलायला पाहिजे म्हणून त्यांनी एक मीटिंग घेतली तिथे. मला तुमच्यापैकी जवळपास सर्वच लोक ओळखतात, पण मी आज डॉक्टर या नात्याने तुम्हाला भेटायला नाही आलो. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्या सोसायटीत त्या रमा जोशी काकू राहतात, त्या कुठे आहेत? त्या नाही आल्या का मीटिंगला? मी तर सर्वांना निरोप दिला होता. कुठे आहेत त्या? शर्माबाई हळूच म्हणाल्या. देखो ना, वो पीटर साहब भी नहीं आए. गए होंगे घूमने दोनों. साऱ्या बायका दबक्या आवाजात हसायला लागल्या. डॉक्टर शोएब एकदम चिढ़ले. शर्म आनी चाहिए आप लोगों को. किसी के बारे में ऐसा बोलने से पहले जरा उनकी उम्र का तो ख्याल किया होता. वो 62 साल के पीटर साहब, उनके बारे में ऐसा बोलते हो? छी छी, कितनी घटिया सोच है आपकी. तुम्हारी उम्र के बेटे हैं उनके, जो अपनी अपनी फैमिली के साथ देश के बाहर रहते हैं. इन्हें वहाँ अच्छा नहीं लगता. यहाँ अपने लोगों के बीच उन्हें रहना है, इसलिए वो यहाँ अकेले रहते हैं. और वो जोशी काकू, उन्हें तो सिर्फ एक ही बेटी है, वो भी शिलोंग में रहती है. वहाँ रहती इसलिए वो अपनी इकलौती संतान के पास नहीं रह सकती. लेकिन आपको मैं ये सब क्यों बता रहा हूँ? आपको तो कोई फ़र्क नहीं पड़ता कि वो कहाँ है, कैसे है. आपको तो बस एक गॉसिप का टॉपिक मिल गया है. वो साथ दिखे तो आपको बोलने का मौका मिल जाता है. लेकिन क्या आपने किसी ने भी उनकी
कभी खैरियत पूछी, तबीयत कैसी है ये पूछा, किसी चीज़ की ज़रूरत है क्या ये पूछा? नहीं ना। तो वो क्या करते हैं क्या नहीं ये क्यों जानना है आपको? पिछली बार भी 2 दिन काकू ॲडमिट थी, उस वक्त भी आप में से कोई भी मुझे वहाँ दिखाई नहीं दिया. मिसेस कुलकर्णी, तुम्ही सांगा बरोबर आहे का असे वागणे तुम्हाला लोकांचे? अहो अहो उद्या तुम्हालाही याच वयातून जायचे आहे, हे कसे विसरलात तुम्ही? शर्मा भाभी, 2 दिन से काकू हॉस्पिटल में एडमिट है, आपके इसी बर्ताव की वजह से. उन्हें हाई बीपी होकर माइल्ड नर्वस ब्रेकडाउन का अटैक आया है. बड़ी मुश्किल से जान बची है. आपको पता भी है इस बात का? डॉक्टर जरा चिडून बोलत होते. काकूंबद्दल ऐकून सर्वांना जणू शॉक लागला. शर्मा भाभी केविलवाण्या आवाजात म्हणाल्या, मुझे माफ़ कर दीजिए डॉक्टर साहब, मुझसे गलती हो गई है. मैं खुद हॉस्पिटल जाकर उनकी माफ़ी मांग लूँगी. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व सोसायटीतील मंडळी हॉस्पिटलला पोहोचली. तिथे काकूंची मुलगी जावई आलेले होते. पीटर साहेबही होते तिथे. शर्मा भाभीने आपल्या वागण्या बोलण्याबद्दल काकूंची माफी मागितली. त्यांच्यामुळे ही वेळ काकूंवर आली याचे त्यांना फार वाईट वाटत होते. काकूंची मुलगी अपर्णा हिने पीटरचे आभार मानले. म्हणाली, दोन्ही वेळी तुम्ही आईची खूप काळजी घेतली. आप नहीं होते तो पता नहीं माँ का क्या होता. मुझे हमेशा लगता था कि मुझे भाई चाहिए था जो माँ का ख्याल रख सके, लेकिन आपके तो 2 बेटे हैं, फिर भी आप आज अकेले रहते हैं. आपको देखकर माँ मुझे बोलती है, बेटों से तो बेटी भली है, जो वक्त पर दौड़कर तो आती है. आज मुझे अच्छा लगता है कि अच्छा है मुझे भाई नहीं है. अपर्णा म्हणाली, मी एक निर्णय घेतला आहे जो मला सर्वांसमोर सांगायचा आहे, स्पेशली या सर्व सोसायटीतील लोकांसमोर. सर्वांना माहीत आहे की आई एकटी राहते. तिला माझ्याकडचे वातावरण नाही सूट होत आणि मी इथे येऊन राहू नाही शकत. तसेच पीटर अंकल देखील एकटे राहतात. हे दोघे सोबत फिरले, वॉकला सोबत गेले, बाजारात सोबत गेले. आपला वेळ त्यांनी सोबत घालविला, एकमेकांच्या सुखदुःखात साथ दिली, मदतीचा हात दिला. तर यात चुकीचे काय आहे? हा तुमच्या लोकांना त्यात काय वाईट व अनैतिक वगैरे दिसले? ते दोघे काय 16-17 वर्षांचे आहेत का जे तुम्हाला त्यांचे वागणे बरोबर नाही वाटले? ते दोघेही एकटे आहेत हो आयुष्यात. या वयात मानसिक आधाराची गरज असते. बोलायला व शेअर करायला कुणीतरी हवे असते. याच आधारासाठी आणि आपल्या समवयस्क माणसांमध्ये राहता यावे म्हणून माणसे वृद्धाश्रमामध्ये जातात. पण मला काही वाटत नाही माझ्या आईने असा काही निर्णय घ्यावा. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की यानंतर आई आणि पीटर अंकल हे एकत्र राहतील. ते दोघेच आता एकमेकांसाठी समाज व त्यांची नियमावली तेच ठरवतील. काय चांगले व वाईट हे त्यांना त्यांचे ठरवू देत. त्यात कोणीही नैतिकतेचे न्यायाधीश बनू नये अशी नम्र विनंती आहे. सर्वांच्या एकसाथ तोंडून निघाले. काय म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये? म्हणजे आजकालच्या मुलांसारखे? सोसायटीतील लोक आपसात कुजबुजत होती. एकदम काकू खूप चिडल्या. अगं तुला वेड वगैरे लागले का अपर्णा? काहीही काय बोलते? तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? जावयासमोर काय भलते सलते बोलते आहेस? अपर्णा म्हणाली, आई मी जे बोलते आहे ते योग्यच आहे आणि तुझ्या आणि पीटर अंकलच्या, माझ्या आणि सर्वांच्या भल्याचे आहे हे. लोक काय म्हणतील याचा विचार नको करूस. आणि सर्वांसमोर मी हे मान्य केले. तुझ्या जावयालाही मान्य आहे. तर बाकीच्या लोकांचं काही देणं घेणं नसावे. मी तर लग्नच लावायला तयार होते, पण अंकल आणि डॉक्टर म्हणाले आज लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यताच आहे. आई मी तयार आहे, तुझे जावई तयार आहेत, पीटर अंकल तयार आहेत आणि डॉक्टर देखील तयार आहेत. हे वाक्य म्हणत डॉक्टर आत रूममध्ये दाखल झाले. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. अपर्णा, अगदी योग्य निर्णय आहे तुझा. सर्वच तयार म्हटल्यावर कोण काय बोलेल याची पर्वा नाही करायची काकू. अहो काकू, या निर्णयाने उलट लोकांची तोंडे बंद होतील की यांना घरच्या लोकांची साथ आहे म्हणून. असे निर्णय जर घरच्या लोकांनी घेतले तर अनाथाश्रम, वृद्धाश्रममध्ये जाण्याची गरज नाही राहणार कुणाला. समाजात असे एकटे एकटे राहणारे कितीतरी लोक आहेत. खूप छान निर्णय घेतला अपर्णा तू. मग एका योग्य आणि छान निर्णयाचे स्वागत आपण टाळ्या वाजवून करूया. नूतन आयुष्यात प्रवेशाच्या शुभेच्छा असं म्हणत सर्वांनी मनसोक्त टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
कशी वाटली आजची कथा आणि जोशी काकूंच्या मुलीने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.